नमस्कार. आज आपण बनवतोय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची फेवरेट साबुदाणा खिचडी. साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला साबुदाणे स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर साबुदाणे बुडतील एवढंच पाणी यामध्ये ठेवून ह्या साबुदाणे आपल्याला 2 ते 3 तासासाठी भिजत ठेवायचे आहेत. इथे मी 3 तास साबुदाणे भिजत ठेवले होते. त्यानंतर तुम्ही बघू शकता साबुदाणे व्यवस्थित भिजले आहेत. आता आपण खिचडी बनवायला सुरुवात करूया. एका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेऊ. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालू. त्यानंतर 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्यानंतर यामध्ये कट करून घेतलेली हिरवी मिरची घालूया. हिरवी मिरची आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. आता आपण यामध्ये भिजवून घेतलेले साबुदाणे घालूया. त्यानंतर 3 चमचे शेंगदाण्याचं कूट, बॉईल करून घेतलेला बटाटा घालायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर. साखर तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलात तरीही चालेल. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ. आता आपण यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे स्लो फ्लेमवर ही खिचडी शिजवून घेऊया. तर इथे 3 मिनिटे झालेली आहेत. आता आपण खिचडी चेक करू. तर इथे मोकळी मऊ लुसलुशीत खिचडी तयार आहे. आता आपण यामध्ये कोथिंबीर घालूया. तुम्हाला जर कोथिंबीर आवडत असेल तरच यामध्ये कोथिंबीर घाला, नाही घातलात तरीही चालेल. परत एकदा मिक्स करून घेऊ. आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि ही खिचडी एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही जर अशा प्रकारे कधी खिचडी बनवली नसेल तर नक्की बनवा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय.